नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो काही पॉईंट्स असणार आहे, तर हा पॉईंट्स आपला असा असणार आहे की उद्या ही आपली BSc ॲग्रिकल्चरची लास्ट डेट आहे. तर ह्या लास्ट डेटमध्ये आपल्याला BSc ॲग्रिकल्चरचं रजिस्ट्रेशन आपल्याला कंप्लीट करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेता येणार नाही. पण जे काही आपले डाऊट्स होते की BSc ॲग्रिकल्चरचं जे काही तुमचे फॉर्मची जी काही लास्ट डेट आहे तर ती वाढेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही आपले BSc ॲग्रिकल्चरची लास्ट डेट आहे तर आपली आत्तापर्यंत वाढलेली नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की 100% नाही मी सांगत, पण 99.9% 99.9% तुमची जी काही BSc ॲग्रिकल्चरची रजिस्ट्रेशन तारीख आहे तर ती 25 ते 30 तारखेपर्यंत ही 5 ते 6 दिवस ही तुमची काय होणार आहे, एक्सटेंड होणार आहे. 0.1% त्याचे चान्स कमी आहेत, परंतु दरवर्षी ही तारीख वाढत असते. प्रत्येक फार्मसी, इंजिनिअरिंग, तुमचं मेडिकल, नर्सिंग, MBA, BSc ॲग्री, फार्मसी, जेवढ्या काही आपल्या डिग्री कोर्स आहेत प्रत्येकाची तारीख जी आहे तर ती प्रत्येकाची जी काही तारीख आहे तर ती 5 ते 6 दिवस प्रत्येक वेळेस ती वाढत असते आणि त्यानंतर ती वाढत नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही BSc ॲग्रिकल्चरची जी काही तारीख आहे तर ती BSc ॲग्रिकल्चरचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते तुम्हाला 25 तारखेपासून 5 ते 6 दिवस तुम्हाला एक्सटेंड होईल. पण याचा जो काही नोटीस आहे ती आपल्याला उद्याच फायनली समजणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. परंतु रिस्क न घेता तुम्ही काय करा, आज किंवा उद्या तुमचे जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत तर ते रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही काय करून ठेवायचे आहेत, तर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करून ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचा जो काही व्हॉट्सअप ग्रुपचा चॅनल आहे तर तुम्ही तो जॉईन करून तिथे तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.